खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला। जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप, सुवर्ण सुमन फाउंडेशनचा उपक्रम, सायकल, गणवेश, वही, पेनचे वितरण। शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। हेच विद्यार्थी उद्याचे शासकीय अधिकारी देशाचे भवितव्य आहेत, असं प्रतिपादन तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी केलं। त्या पन्हाळगडाच्या पायथ्याशी धबधबेवाडी येथील सुवर्ण सुमन फाउंडेशनच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप सोहळ्यात बोलत होत्या। या प्रसंगी पन्हाळा बांधरी परिसरातील गवळेवाडी, निकमवाडी, धबधबेवाडी येथील वाडी वस्तीवरून पायी चालत शिक्षण घेणाऱ्या गरजू 15 मुलींना मोफत सायकलीचं वाटप केलं। त्यामुळे सामान्य कुटुंबातील मुलींना सोयीचं झालं आहे। तसेच धबधबेवाडी, निकमवाडी आणि आसुर्ले येथील गोसावी वसाहत मधील प्राथमिक शाळेच्या गरजू 200 विद्यार्थी आणि खेळाडूंना गणवेशाचं वाटप केलं। तर राक्षी, धबधबेवाडीसह बांधारी परिसरातील 500 विद्यार्थ्यांना वह्या, पेनचं वाटप करण्यात आलं। स्पर्धा परीक्षेत निवड झालेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सत्कार मूर्तींच्या युवकांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतून अभ्यासाबाबत मार्गदर्शन केलं। यावेळी प्रशिक्षणार्थी निवासी तहसीलदार प्रमोद पाटील, तलाठी DA भोसले, अध्यक्ष हिंदूराव पाटील, सर्जेराव खोपकर, राजाराम सासवडे, बाबासो खोपकर, मेजर रोहित पाटील, राहुल पाटील, बाबूराव कांबळे व शालेय विद्यार्थी उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी राम काशीद, पन्हाळा। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।